तेजस्वी घोसाळकर भाजपकडून उमेदवारी अर्ज भरणार आहेत। मुंबई महापालिकेसाठी घोसाळकर उमेदवारी अर्ज भरतात। दहिसर वॉर्ड क्रमांक 2 मधून घोसाळकर आज सकाळी 10 वाजता हा अर्ज भरण्यात येणार आहे। तर भव्य रॅली काढत हा उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे। तर मुंबईत भाजप सरचिटणीस गणेश खणकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। प्रभाग क्रमांक 7 मधून खणकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। आजच गणेश खणकर उमेदवारीचा अर्ज दाखल करणार आहेत। तर कोल्हापूर पालिकेत ठाकरेंची शिवसेना 7 जागा लढणार आहे। कोल्हापुरात ठाकरेंची शिवसेना 7 जागांवर ठाम झालेली आहे। प्रतिज्ञा उत्तुरे, सुप्रिया साळोखेंना उमेदवारी निश्चित झाली आहे। तर तिकडे राहुल इंगवले, सचिन मांगले, छाया पाटलांनाही उमेदवारी जाहीर झाली आहे। तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून राजेंद्र जाधव यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे। वळूयात पुढल्या बातमीकडे। कोल्हापूर पालिका निवडणुकीत महायुतीत 4 जागांवरून वाद निर्माण झालाय। भाजप शिंदे सेनेत जागा वाढवून घेण्यासाठी रस्सीखेच पाहायला मिळते। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे निर्णय घेणार आहेत। भाजप 34, शिवसेना 32 तर राष्ट्रवादी 15 जागांवर एकमत झालेला आहे। आज जागा वाटपाची घोषणा होण्याची शक्यता आहे। उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत उद्या संपत असताना अजूनही महायुतीची यादी जाहीर न झाल्यानं उमेदवारांमध्ये मात्र अस्वस्थता निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर पुण्यात ठाकरे सेना आणि मनसे एकत्र लढणारे जागा वाटपाबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे, अशी माहिती मनसे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी दिली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना यांच्या युतीमध्ये जागा वाटपाची चर्चा एकदम सकारात्मक झालेली आहे आणि ज्या ज्या जागा शिवसेनेकडे आहेत किंवा काय मनसेकडे आहेत ते सगळे प्रभागाचं व्यवस्थित एकदम कोणाला कोणती जागा हवी त्या दृष्टीने चर्चा एकदम व्यवस्थित झाली। तर भाजपने यंदा युवा चेहऱ्यांना संधी दिली आहे। भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांना वॉर्ड क्रमांक 135 मधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। त्यासोबतच युवा मोर्चा अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवान यांना वॉर्ड क्रमांक 47 मधून उमेदवारी जाहीर झाली आहे। माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी वॉर्ड क्रमांक 9 मधून निवडणूक लढवणार आहेत। तर माजी नगरसेवक जितेंद्र पटेल हे वॉर्ड क्रमांक 10 मधून ही निवडणूक लढवणार आहेत। दक्षिण मुंबईतील मलबार हिल विधानसभेत संतोष ढाले, सन्नी सानप, स्नेहल तेंडुलकर, अजय पाटील यांना भाजपकडून संधी देण्यात आली आहे। सर्वांनी भाजपकडून आता एबी फॉर्म यांना सुपूर्द करण्यात आले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।